आज आपण इयत्ता 12वी साठी नवीन अभ्यासक्रमानुसार जिओ सर्वे या ॲपच्या सहाय्याने प्रात्यक्षिक क्रमांक 1 साठी सर्वेक्षण करायचे आहे आणि माहिती गोळा करायची आहे. तर यासाठी आपल्याला आवश्यक कोणकोणत्या बाबी लागणार आहेत, शिवाय ॲपच्या सहाय्याने सर्वेक्षण कसे करायचे, असा प्रश्न आपल्या मनामध्ये असेल तर त्यामध्ये ॲप डाउनलोड कसे केले पाहिजे, इन्स्टॉल कसं केलं पाहिजे, त्यासाठी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं कशा पद्धतीने करायचं आहे, शिवाय या ठिकाणी सर्वेक्षणाची सुरुवात कशी केली पाहिजे, सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर कोणकोणत्या प्रक्रिया करायच्या आहेत, असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतील तर सदरच्या या व्हिडिओमधून आपल्याला या प्रश्नांची उत्तरे मिळतील. तर प्रथम पाहूया आवश्यक बाबी. तर प्रथमतः आपल्या सोबत पाठ्यपुस्तक असणं आवश्यक आहे. त्यामध्ये पेज नंबर 84 ते 86 ते 94 यामध्ये जे काही दिलेले आहे ते विद्यार्थ्यांनी प्रथम वाचलं पाहिजे आणि ते समजून घेतलं पाहिजे. मगच हे सर्वेक्षण आपण सुरू करू शकतो. त्यानंतरची दुसरी जी बाब लागणार आहे ती म्हणजे टीचर कोड, जो विद्यार्थ्यांनी आपल्या टीचरांच्याकडून प्राप्त करायचा आहे. त्यानंतरची तिसरी बाब आहे ती म्हणजे स्मार्टफोन, ज्यामध्ये इंटरनेटची सुविधा असेल असा आपल्याला फोन लागणार आहे. या तिन्ही गोष्टी प्राप्त केल्यानंतर मगच आपण बालभारती जिओ सर्वे हे आपण सर्वेक्षण सुरू करू शकतो. तर आता प्रथम आपण पाहूया ते म्हणजे ॲप डाउनलोड कसं केलं पाहिजे आणि ते इन्स्टॉल कशा पद्धतीनं केलं पाहिजे. तर यासाठी मी तुम्हाला डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला घेऊन जातो. तर कोणत्याही मोबाईलमध्ये आपल्याला ॲप जर डाउनलोड करायचं असेल तर त्यासाठी प्रथमतः प्ले स्टोअर यावर क्लिक केलं, यामधून आपण ते ॲप डाउनलोड करू शकतो. त्यावर आपण क्लिक करूया. या ठिकाणी आपल्याला जिओ सर्वे म्हणून सर्च करायचं आहे. जिओ सर्वे आपण सर्च केल्यानंतर आपल्याला ॲप दिसेल, बालभारती जिओ सर्वे, आणि हे 5 MBचं ॲप आहे. ते आपण इन्स्टॉल करायचं आहे. तर इन्स्टॉलवर आपण क्लिक करूया. इन्स्टॉलवर क्लिक केल्यानंतर इन्स्टॉलेशनची प्रक्रिया सुरू होईल. इन्स्टॉलेशनची प्रक्रिया सुरू आहे. इन्स्टॉलेशन पूर्ण झालेलं आहे. या ठिकाणी ॲप ओपन करण्यासाठी विचारत आहे. तर अशा पद्धतीनं आपण ॲप डाउनलोड करू शकतो आणि ते इन्स्टॉल करू शकतो. तर आता यानंतर विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन कसे करायचं, त्यानंतर भाषा कशी निवडायची आणि प्रश्नावली नेमकी काय आहे ते आपण प्रथम पाहूया. ह्या तिन्ही गोष्टी आपण एकदम पाहायच्या आहेत. तर त्यासाठी आणखी एकदा मी तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर घेऊन जातो. तर या ठिकाणी मोबाईलवर आपण ॲप इन्स्टॉल केलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी जिओ सर्वे हे ॲप आपल्याला दिसत आहे. तर या ॲपवर आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रथमतः हे ॲप ओपन केल्याबरोबर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यासाठी या ठिकाणी मोबाईल नंबर विचारत आहे. मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर मगच आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी मोबाईल नंबर बरोबर असेल तर ओके करायचं आहे आणि यानंतर मग आपल्याला OTP येईल आणि तो OTP या ठिकाणी टाईप करायचा आहे. OTP आलेला आहे आणि तो OTP या ठिकाणी मी टाईप करत आहे आणि मगच आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. मग नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बालभारती जिओ सर्वे स्टुडंट डिटेल्स म्हणजे आपल्याला आपली डिटेल्स यामध्ये टाकायची आहे. तर या ठिकाणी नाव, पूर्ण नाव टाकायचं आहे आपलं विद्यार्थ्यांनी. तर या ठिकाणी मी नमुन्यासाठी एक नाव टाकतो, परंतु पूर्ण नाव टाकायचं आहे. त्यानंतर आपली स्ट्रीम कोणती आहे ती टाकायची आहे. त्यामध्ये सायन्स असेल, कॉमर्स असेल, आर्ट्स असेल तर या ठिकाणी त्यातलं एक निवडायचं आहे. आपण जर सायन्सकडचे असेल तर सायन्स निवडायचं आहे आणि त्यानंतर आपलं माध्यम मराठी आहे का इंग्लिश माध्यम आहे ते टाकायचं आहे. तर या ठिकाणी मराठी असेल तर मराठी, इंग्लिश असेल तर आपण इंग्लिश माध्यम टाकू शकतो. त्यानंतर आपला रोल नंबर टाकायचा आहे. समजा माझा रोल नंबर मी 87 या ठिकाणी नमुन्यासाठी टाकलेला आहे. तर आपल्याला ईमेल आय डी सुद्धा कंपल्सरी टाकायचा आहे. त्यामुळे आपल्याला ईमेल आय डी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे.
ईमेल आय डी आपला टाकायचा आहे. ईमेल आय डी टाकल्यानंतर आपल्याला तुकडी कोणती आहे ती टाकायची आहे. तर तुकडी आपले जे काही असेल अ ब क असेल तर अ ब क टाकू शकता. काहींची PCM असू शकते, काहींची PCB सुद्धा असू शकते. तर त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा आहे ते म्हणजे टीचर कोड. आपल्याला जो प्राध्यापकांच्याकडून जो टीचर कोड मिळालेला आहे तो काळजीपूर्वक या ठिकाणी टाकायचा आहे. प्रत्येक टीचरांचा हा टीचर कोड वेगवेगळा आहे. तो आपल्या टीचरांचाच या ठिकाणी टाकायचा आहे. तर या ठिकाणी जो टीचर कोड आहे तो मी टाकलो आणि मगच नेक्स्ट आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले कॉलेजचं नाव या ठिकाणी जर टीचर कोड व्यवस्थित असेल, बरोबर असेल तर कॉलेजचं नाव आपल्याला दिसेल. आपल्या कॉलेजचं नाव आहे काय ते क्लिक करायचं आहे आणि मग या ठिकाणी धिस इज माय स्कूल इथे टिकमार्क करायचं आहे आणि मग नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपलं हे रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी जिओ सर्वे या स्क्रीनवर आपल्याला कोणकोणत्या बाबी दिसत आहेत त्यामध्ये पाहूया. तर जिओ सर्वे याला लागून जो मेनू बार आहे तो मेनू बारवर आपल्याला क्लिक केल्यानंतर जिओ सर्वे प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर आपली जी प्रोफाईल आहे म्हणजे आपण जी डिटेल भरलेलं आहे ते आपल्याला दिसतं. आणखी बॅक घेऊया. तर या ठिकाणी प्रथम सेटिंगला आपल्याला जायचं आहे. सेटिंगवर क्लिक केल्यानंतर आपलं मराठी माध्यम आहे की इंग्लिश माध्यम आहे ते आपण ह्या ठिकाणी करू शकतो. मीडियम ऑफ सर्वे म्हणलेला आहे. मराठीमध्ये सर्वेक्षण आपण करू शकतो आणि जर इंग्रजीमध्ये करायचं असेल तर आपण इंग्रजीमध्ये सुद्धा सर्वेक्षण करू शकतो. तर त्या ठिकाणी आपल्याला सेव्ह करायचं आहे. मग हे झाल्यानंतर आपल्याला ह्या स्क्रीनवर 12वी जॉग्राफी प्रॅक्टिकल नंबर 1 इथं ह्या ठिकाणी आपण क्लिक करू शकतो. क्लिक केल्यानंतर आपल्याला व्ह्यू इन मराठी प्रॅक्टिकल आणि इंग्लिश आपल्याला प्रॅक्टिकल जे आहे आपल्या पुस्तकामध्ये जे पेज नंबर 86 ते 94 देण्यात आलेलं आहे ते ह्या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. ते आणखी आपण या ॲपच्याद्वारे आपण रीड करू शकतो, व्यवस्थित वाचू शकतो. आपल्याला काय काय करायचं आहे ते झूम करून सुद्धा आपण व्यवस्थितरित्या वाचू शकतो. तर हे झाल्यानंतर मग आपल्याला सर्वात महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे खाली क्वेश्चनरी दिसत आहे. ही क्वेश्चनरी आपण यावर क्लिक करायचं आहे. तर आता ही जी क्वेश्चनरी आहे ती ओपन होते. आपल्याला यासाठी कुटुंब प्रमुखाची निवड करायची आहे. एकूण साधारणपणे कमीत कमी 15 जणांची आपल्याला मुलाखत घ्यायची आहे आणि त्यांच्याकडून माहिती गोळा करायची आहे. तर ह्या प्रश्नावलीच्या सहाय्याने ही माहिती आपण गोळा करू शकतो. तर हे नेमके प्रश्न कोणकोणते आहेत? हे प्रश्न आपण त्यांना कशा पद्धतीने विचारायचं आहे? त्या दृष्टिकोनातून प्रत्येक प्रश्न आपल्याला प्रथमतः माहीत असणे आवश्यक आहे. मगच आपण चांगल्या पद्धतीनं त्यांना ते प्रश्न विचारू शकतो आणि त्याची नोंदणी करू शकतो. त्यासाठी प्रश्नावली अभ्यासणे गरजेचे आहे. तर या ठिकाणी पहिला प्रश्न जो आहे तो कुटुंब प्रमुखाचे नाव. तर या ठिकाणी आपल्याला कुटुंब प्रमुखाचे नाव एंटर करायचे आहे. हे आपल्याला आता यावरून कळतं. त्यानंतर कुटुंब प्रमुखाचे लिंग ते स्त्री असतील किंवा पुरुष सुद्धा असू शकतात किंवा इतर जे असेल ते आपण या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न जो देणार आहे तो म्हणजे कुटुंब प्रमुखाचे वय. त्यांचे वय आपल्याला विचारायचं आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे तो म्हणजे कुटुंब प्रमुखाने धारण केलेली शैक्षणिक पात्रता. त्यांचं शिक्षण नेमकं किती झालेलं आहे ते विचारायचं आहे आणि त्या पद्धतीने त्याची नोंदणी करायची आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे तो म्हणजे कुटुंब प्रमुखांचा व्यवसाय. ते व्यवसाय कोणते करतात त्या दृष्टिकोनातून ते या ठिकाणी लिहायचं आहे. आणि सहावा प्रश्न जो आहे ते कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न. त्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न नेमकं किती होतं त्याची इथे रेंज देण्यात आलेली आहे. तर त्यामध्ये त्यांचं कोणतं आहे त्या ठिकाणी आपण ते टाईप करू शकतो. त्यानंतरचा सातवा प्रश्न आहे कुटुंबातील सदस्यांची माहिती. ही सदस्यांची माहिती ह्यामध्ये कुटुंबातील सदस्याचे नाव, कुटुंबातील प्रमुखाशी नाते. कुटुंब प्रमुखाचे समजा या ठिकाणी त्यांचा मुलगा असेल त्या मुलग्याचं नाव येणार. कुटुंब प्रमुखाचे नाते त्याचा मुलगा असं म्हणून टायपिंग करू शकतो. त्यानंतर लिंग आहे ते पुरुष. त्यानंतर त्याचं वय आपल्याला टाकायचं आहे. त्याचं शिक्षण काय झालेलं आहे. तर व्यवसाय काय करत असेल तर व्यवसाय किंवा शिक्षण करत असेल तर शिक्षण. तर अशा पद्धतीनं शिवाय वाहतुकीसाठी नेहमी वापरायचे साधन तो काय वापरतो वाहतुकीसाठी.
त्या कामावर जाण्यासाठी. अशा पद्धतीनं हा जो 7वा क्वेश्चन जो आहे तो डिटेलमध्ये आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला 8वा प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे स्थावर मिळकत आहे. त्यांचे स्वतःचे घर आहे, भाड्याने घर आहे, शेत आहे, विहीर, गायरान या ठिकाणी ज्यांचं जे काय आहे त्या पद्धतीने आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर घर 9वा प्रश्न जो आहे ते घराचे स्वरूप. त्यांचे घर कशा पद्धतीचं आहे, कौलारू आहे, झोपडी आहे, काय स्वतंत्र बंगला आहे, अपार्टमेंटमध्ये राहतात, तर अशा पद्धतीनं आपण ते निवडू शकतो. त्यानंतर जो 10वा क्वेश्चन आहे तो म्हणजे कोणत्या गोष्टी आपल्याकडे घरात आहेत, त्यांच्या घरामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, त्यामध्ये सायकल, दुचाकी गाडी, चारचाकी, ऑटो रिक्षा आहे, फ्रीज आहे, टीव्ही आहे, अशी नावाची लिस्ट आपण विचारू शकतो आणि ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. एवढंच करायचं आहे. त्यानंतर आपल्याला 11वा क्वेश्चन जो आहे, आपण सर्वसाधारणपणे वाहतुकीचे कोणते साधन वापरता. या ठिकाणी वाहतुकीसाठी तुम्ही कोणते साधन वापरता हे आपल्याला विचारायचं आहे. त्यांच्याकडे जर दुचाकी गाडी असेल तर 2 चाकी गाडी हे आपण क्लिक करू शकतो किंवा पायी असेल तर पायी, कोणतंच माध्यम नसेल तर हे आपण टाकू शकतो. शिवाय काही जण बसने प्रवास करतात म्हणून सार्वजनिक वाहतूक सुद्धा या ठिकाणी ऑप्शन आहे. त्यानंतरचं आहे ते म्हणजे 12वा क्वेश्चन, कामावर जाण्यासाठी तुम्ही रोज अंदाजे एकूण किती अंतर प्रवास करता, हे आपल्याला विचारायचं आहे. कामासाठी जर दूरवर जावं लागत असेल तर किती किलोमीटर, हे आपल्याला ह्या ठिकाणी टाकायचं आहे. शिवाय 13वा जो क्वेश्चन आहे तो या अंतरासाठी दररोज आपल्याला एकूण किती खर्च करावा लागतो. तर आता एवढा प्रवास करण्यासाठी, एखाद्या कामावर जाण्यासाठी आपले पैसे किती खर्च होतात हे विचारायचं आहे आणि त्या ठिकाणी ते टाकायचं आहे. तर अशा पद्धतीनं सगळे प्रश्न वाचायचे आहेत, ते चांगल्या पद्धतीने आत्मसात करायचे आहेत आणि मगच सर्वेक्षणाची सुरुवात करायची आहे. आपल्याला जर प्रश्न माहीत असतील तरच आपण चांगल्या पद्धतीने ते दुसऱ्याला विचारू शकतो आणि त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे ते माहिती मिळवू शकतो. मगच याचा अभ्यास करून झाल्यानंतर आपल्याला सर्वेक्षणाची सुरुवात करायची आहे. तर या ठिकाणी आपण बॅक घ्यायचं आहे. या ठिकाणी स्टार्ट 1 म्हणून जे दिसत आहे, या पृथ्वीगोलावर स्टार्ट 1 म्हणजे अजून आपण सुरुवात केलेली नाही, तर पहिली सुरुवात आपण करू शकतो. तर या ठिकाणी आपण पाहूया, सर्वेक्षणाची सुरुवात करायची आहे. त्यासाठी प्रथमतः सर्वेक्षण सुरू करण्यापूर्वी आपल्याला प्रश्नावली ही जाणून घेतली पाहिजे आणि ही प्रश्न कोणते आहेत ते पण आपण जाणून घेतलेले आहेत. ते कशा पद्धतीने विचारायचे आहेत ते पण आपण पाहिलेलं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला सर्वेक्षण करण्यासाठी प्रथमतः मोबाईलमध्ये जे काही आपलं GPS लोकेशन आहे त्यासाठी GPS लोकेशन हे आपल्याला ऑन करायचं आहे. हे GPS लोकेशन ह्या ठिकाणी आहे, ते आपण GPS लोकेशन आपल्याला ऑन करायचं आहे. ऑफ असेल ते ऑन करायचं आहे. हे सर्वात महत्त्वाचं आहे. हे ऑन केल्यानंतर मगच आपण सर्वेक्षणाची सुरुवात करू शकतो. तर ह्या ठिकाणी जे स्टार्ट 1 देण्यात आलेलं आहे त्यावर आपण क्लिक करूया. मग आपण सर्वेक्षण सुरू करू शकतो. समजा आपण जे 15 निवडलेले आहेत, 15 जणांची निवड केलेली आहे, त्यातील पहिला जे आहेत त्यांच्या समोर गेल्यानंतर आपल्याला स्टार्टवर क्लिक करायचं आहे आणि मग हे आपल्याला सुरू होईल. या ठिकाणी नेम ऑफ द रिस्पॉन्डंट हे विचारलेलं आहे. तर ह्या ठिकाणी नेम ऑफ रिस्पॉन्डंट म्हणजे जे तुमचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे, कोण मुलाखत घ्यायला लागली ते महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी मी माझं नाव लिहितो समजा, ठीक आहे. आपलं नाव लिहायचं आहे, पूर्ण नाव लिहायचं आहे या ठिकाणी आणि आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. जो मुलाखत घेणार आहे, जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी माहिती लिहायची आहे. हे झाल्यानंतर आपल्याला टिक मार्क करायचा आहे, स्टार्ट म्हणून क्लिक करायचं आहे. मगच आपलं सर्वेक्षण सुरू होतं आणि हे सुरू झालेलं आहे. या ठिकाणी बालभारती भूसर्वेक्षण आकाश म्हणून वरती माझं नाव आलेलं आहे, विद्यार्थ्याचं नाव येतं. त्यानंतर इथं क्वेश्चन 1 ते 13 म्हणून इथं या ठिकाणी ऑप्शन आहे. तर पहिला प्रश्न आलेला आहे या ठिकाणी कुटुंब प्रमुखाचे नाव. या ठिकाणी कुटुंब प्रमुखाचे नाव आपण ज्याची मुलाखत घेणार आहोत त्यांचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे. समजा त्यांचे नाव चेतन असेल तर आपण चेतन असं पूर्ण नाव आपल्याला टाकायचं आहे आणि या ठिकाणी नेक्स्ट म्हणून आपण क्लिक करू शकतो. नेक्स्ट म्हणून क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी मग दुसरा क्वेश्चन ओपन होईल. चेतन म्हणजे पुरुष आहे म्हणून आपण पुरुषवर क्लिक केलेलं आहे आणि मग नेक्स्ट करायचं आहे.
त्यानंतर मग तिसरा क्वेश्चन त्यांचं वय विचारायचं आहे. त्यांचं वय विचारल्यानंतर समजा त्यांचं जे काही वय आहे ते आपण या ठिकाणी टाईप करायचं आहे. तर त्यांचं जे शिक्षण आहे या संदर्भातला हा क्वेश्चन आहे. त्यांचं जे शिक्षण आहे त्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी टाईप करायचं आहे. त्यांचं जे शिक्षण झालेलं आहे ते आपण या ठिकाणी टाकलेलं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर त्यांचा व्यवसाय काय आहे ते आपण पाहूया. तर या ठिकाणी व्यवसाय विचारायचा आहे आणि त्या ठिकाणी तो टाईप करायचा आहे. तर या ठिकाणी जर शेती करत असतील तर शेती म्हणून टाकायचं आहे. जर नोकरी करत असतील तर सर्व्हिस म्हणून टाकायचं आहे आणि मग आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. तर त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे 6वा म्हणजे त्यांचं उत्पन्न किती आहे. वार्षिक त्यांचं सरासरी उत्पन्न किती आहे हे आपल्याला त्यांना विचारायचं आहे आणि त्या ठिकाणी क्लिक करायचं जे काय असेल ते. या ठिकाणी मग नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपल्याला ओपन होईल. 7वा क्वेश्चन. यामध्ये कुटुंबांची डिटेल माहिती आपल्याला लिहायची आहे, टाईप करायची आहे. तर या ठिकाणी कुटुंब सदस्याची माहिती आपण त्यांना विचारायचं आहे. ॲड न्यू रो म्हणून लिहिलेलं आहे त्या ठिकाणी. ॲड न्यू रोला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या क्लिक केल्यानंतर मग आपल्याला हे स्क्रीनवर आपल्याला दिसेल. त्या ठिकाणी कुटुंब सदस्याचे नाव. आता त्या कुटुंब प्रमुखामध्ये जर 5 जणांची फॅमिली असेल तर 5 जणांची डिटेल आपल्याला ह्या ठिकाणी टाईप करायची आहे. समजा प्रथमतः त्यांच्या मुलाचे नाव आपण या ठिकाणी टाकूया. त्यांच्या मुलाचे नाव समजा अशोक असेल तर अशोक आपल्याला टाकायचं आहे. कुटुंब प्रमुखाशी नातं म्हणजे तो एखादा मुलगा असेल तर त्या ठिकाणी त्याचा सन म्हणून आपल्याला टाकायचा आहे. तर या ठिकाणी मुलगा असेल तर मुलगा म्हणून टाकायचा आहे. त्यानंतर त्याचं स्त्री आहे पुरुष आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर त्याचं वय टाकायचं आहे. त्याचं वय जे काही आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर त्याचं शिक्षण काय आहे, आता सध्या काय चालू आहे तर ते आपण टाकू शकतो या ठिकाणी जे काही शिक्षण आहे. त्यानंतर त्याचा व्यवसाय, व्यवसाय काय येणार नाही तर या ठिकाणी तो जर शिकत असेल तर तो एज्युकेशन येणार. त्यानंतर तो वाहतुकीसाठी नेहमी काय जर वापरत असेल तर ते पण आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर वाहतुकीसाठी तो काय वापरतो तर या ठिकाणी टू व्हीलरनं जर जात असेल तर टू व्हीलर किंवा तो जर सार्वजनिक वाहतूक वापरत असेल तर बसने ये जा करत असेल तर ते येणार आहे. तर अशा पद्धतीने हे आपल्याला सेव्ह करायचं आहे. अशा पद्धतीने इथे जी माहिती आपण भरलेली आहे ती अशोक, सन, मेल वगैरे हे सगळं डिटेल आपल्याला दिसेल. त्यानंतर दुसऱ्या कुटुंब प्रमुखाची जर माहिती कुटुंब सदस्याची जर माहिती भरायची असेल तर आणखी एकदा आपल्याला ॲड न्यू रो आपण त्याला क्लिक करायचं आहे आणि परत त्याची डिटेल माहिती भरायची आहे. तर जेवढे सदस्य आहेत त्या सर्वांची माहिती यामध्ये ॲड करायची आहे आणि मगच आपल्याला नेक्स्टवर जायचं आहे. समजा एखादा पूर्वीच्या क्वेश्चनचा जर काय राहिला असेल तर आपण प्रिव्हियस म्हणून आपण टाईप करू शकतो. आणखी एडिटिंग करून मग आपण नेक्स्टवर जाऊ शकतो. या ठिकाणी आपले ऑप्शन आहेत. तर हे आपण खात्रीशीररित्या प्रत्येक कुटुंबियांची माहिती डिटेलमध्ये भरल्यानंतर मगच आपण नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे 8वा क्वेश्चन. स्थावर मिळकत त्यांची कोणकोणती आहे. त्यांचे स्वतःचं घर असेल तर स्वतःच्या घरासाठी आपल्याला क्लिक करायचं आहे. शेती असेल तर शेती. त्यानंतर त्या शेतीमध्ये विहीर असेल तर विहीर. त्यांची फळबाग आहे काय, गायरान आहे का, त्यांचं एखादं दुकान असेल तर दुकान म्हणून क्लिक करायचं आहे आणि मग आपण नेक्स्ट करू शकतो. त्यानंतरचा 9वा क्वेश्चन. त्यांचं घर कोणत्या पद्धतीचं आहे, त्यांचं स्वरूप, घराचे स्वरूप कसे आहे, झोपडपट्टी आहे, कौलारू आहे, काय बंगला आहे, अपार्टमेंटमध्ये राहतात. तर अशा पद्धतीनं आपल्याला ते क्लिक करायचं आहे ते विचारून. तर पुढचा 10वा क्वेश्चन आहे ते म्हणजे कोणत्या गोष्टी त्यांच्या घरामध्ये आहेत. तर त्यामध्ये जे जे काही घटक असतील तर त्या ठिकाणी ते क्लिक करायचं आहे. कोणकोणत्या गोष्टी त्यांच्या घरामध्ये आहेत हे त्यांना विचारायचं आहे आणि त्या पद्धतीने क्लिक करायचं आहे आणि मग नेक्स्ट म्हणून क्लिक करायचं आहे. त्यानंतरचा 11वा क्वेश्चन. सर्वसाधारणपणे वाहतुकीची कोणती माध्यमे त्यांनी वापरतात. तर त्यासाठी घरात दुचाकी त्यांच्या आहे म्हणून दुचाकी आपण करू शकतो. सायकल असेल तर सायकल सुद्धा असू शकते. तर या ठिकाणी साधारणपणे कोणते साधन त्यांनी वापरतात कुटुंब प्रमुख जे आहेत ते. तर ते टू व्हीलर घरात आहे म्हणजे टू व्हीलर सुद्धा वापरू शकतात. तर या ठिकाणी ते क्लिक करायचं आहे. त्यानंतर 12वा क्वेश्चन. कामावर जाण्यासाठी तुम्ही रोज अंदाजे एकूण किती प्रवास करता.
म्हणजे एखादा आता हे फार्मर आहेत तर शेती त्यांची किती किलोमीटर अंतरावर आहे त्यानुसार त्याचे किलोमीटरचे अंतर येईल. सर्व्हिसला जर असेल तर सर्व्हिसचं जे ठिकाण आहे ते ठिकाण, ते ऑफिसचं ठिकाण किती किलोमीटरवर आहे ते अंतर या ठिकाणी येईल. तर समजा या ठिकाणी शेती जी आहे ती 5 किलोमीटर अंतरावर आहे तर त्या ठिकाणी 5 आपण टाकू शकतो. त्यासाठी जो येणारा जो खर्च आहे, शेवटचा क्वेश्चन आहे तो म्हणजे या अंतरासाठी दररोज आपणास एकूण खर्च किती करावा लागतो. तर हे 5 किलोमीटरसाठी आपल्याला साधारणपणे अंदाजे एक 25 रुपये तेल आपल्याला टाकावं लागत असेल. तर सर्व्हिससाठी जर समजा 12-13 किलोमीटर जावं लागत असेल तर पेट्रोलचा खर्च अंदाजे किती आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे आणि मगच नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं ह्या ठिकाणी सेल्फी विथ रिस्पॉन्डंट या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे. तर टेक सेल्फी विथ रिस्पॉन्डंट यासाठी प्रथमतः आपण जे सुरुवातीला सांगितलेलं आहे की लोकेशन, आपलं जीपीएसचं लोकेशन ऑन आहे याची खात्री करून घ्यायची आहे आणि हे ऑन असेल तर त्या ठिकाणी मगच या ठिकाणी सेल्फी घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी टेक सेल्फी विथ रिस्पॉन्डंट यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मग आपला कॅमेरा ऑन होईल आणि त्या ठिकाणी मग आपल्याला ह्या सेल्फीसाठी आपल्याला क्लिक करायचं आहे. समजा आपण ह्या ठिकाणी सेल्फी घेतलेली आहे आणि हे सेल्फी घेतल्यानंतर आपल्याला टिकमार्क करायचं आहे सेल्फी घेऊन आणि हे सेल्फी आपण त्यांच्या सोबत सेल्फी घ्यायची आहे आणि मग नेक्स्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे. सेल्फी ही व्यवस्थितरित्या घ्यायची आहे. ज्यांच्या सोबत आपण मुलाखत घेतलेली आहे त्यांच्या सोबत आपल्याला सेल्फी घ्यायची आहे. त्या ठिकाणी आपल्याला लॅटलॉंग दिसतील, लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड काय आहे आपलं ठिकाणाचं ते आपल्याला कळेल. कारण जर आपलं जीपीएस ऑन असेल तर या ठिकाणी मी नमुन्यासाठी पुस्तकाचं सेल्फी घेतलेली आहे, परंतु जे रिस्पॉन्डंट आपण जे कुटुंब प्रमुख आहे त्यांच्यासोबत आपला फोटो घ्यायचा आहे जो प्रूफ असेल की आपण मुलाखत घेतलेली आहे आणि मगच आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. तत्पूर्वी प्रिव्हियस या ठिकाणी ऑप्शन आहे. तर पूर्वी आपल्याने जे काही एडिटिंग असेल तर आपण एडिटिंग करू शकतो. अजून सुद्धा काळजीपूर्वक कोणत्या उत्तराचं जर काय लिहायचं असेल तर त्या ठिकाणी आपण क्लिक करू शकतो. मग आणखी एडिटिंग करून झाल्यानंतर हे व्यवस्थित खात्री केल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे आणि ह्या सेल्फीपर्यंत आल्यानंतर मग नेक्स्ट शेवट आपण क्लिक करायचं आहे. हे नेक्स्ट केल्यानंतर आपण ज्या कुटुंब प्रमुखाचे नाव चेतन या ठिकाणी दिसत आहे आणि त्याला जे क्वेश्चन विचारले आणि त्यांचे जे ऑप्शन आपण सिलेक्ट केलेले आहेत त्याची डिटेल माहिती या ठिकाणी आहे. त्याबद्दल आपण व्यवस्थितरित्या वाचन करायचं आहे. व्यवस्थित भरलेलं आहे का नाही ती खात्री करायची आहे. ती खात्री केल्यानंतर मगच आपल्याला फिनिश करायचं आहे. जर योग्य नसेल तर त्या ठिकाणी प्रिव्हियस या ठिकाणी चुकीचं जर एखादं काहीतरी असेल तर मग आपल्याला प्रिव्हियसला क्लिक करायचं आहे. आपण ह्या ठिकाणी बदल करू शकतो. आणखी प्रिव्हियस जाऊन आपण ते क्वेश्चन आणखी एडिटिंग करू शकतो. ठीक आहे. आणि हे एडिटिंग झाल्यानंतर मग आपल्याला नेक्स्ट करायचं आहे आणि हे प्रश्न आणखी एकदा वाचून व्यवस्थितरित्या मगच फिनिशवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला या ठिकाणी यू हॅव फिनिश सर्वे, प्रोसीड टू सबमिट रिस्पॉन्स टू सर्व्हर ऑर गो टू कलेक्ट न्यू रिस्पॉन्सेस. आपण सबमिट डायरेक्ट या ठिकाणी सबमिट सुद्धा करू शकतो. एक जे काही आपण आता सर्वेक्षण केलेलं आहे जर तुम्हाला सबमिट करायचं असेल तर तुम्ही जर सबमिट केला तर ते टीचरांच्या सर्व्हरला किंवा ह्या सर्व्हरला ते सेव्ह होतं, डायरेक्ट टीचरांना ते जातं. आणि जर तुम्ही नवीन जर करणार असाल आणखी मुलाखत लगेच घेणार असाल तर तुम्ही न्यूला क्लिक करू शकता. सबमिट असेल तर तुम्ही सबमिट सुद्धा करू शकता, न्यू असेल तर तुम्ही न्यूला सुद्धा जाऊ शकता. आणखी एकाची जर मुलाखत घेणार असेल तर तुम्ही न्यूला क्लिक करू शकता. तर अशा पद्धतीने ही पहिलं नमुना सर्वेक्षण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता या ठिकाणी आपण सबमिट केलेलं नाही, पण या ठिकाणी पहिलं सर्वेक्षण आपलं पूर्ण झालेलं आहे आणि ते आता सबमिट कशा पद्धतीने करू शकतो आपण. अशा पद्धतीनं आता एक सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्याची निवड करायची आहे. त्यासाठी आणखी ही प्रोसिजर फॉलो करायची आहे आपल्याला. तर ते आपण फॉलो करू शकतो. ठीक आहे. तर त्यासाठी आणखी एकदा ॲप ओपन केल्यानंतर
आपल्याला लक्षात येईल या ठिकाणी आणखी एक रो नवीन दिसत आहे, रिस्पॉन्सेस रिसिव्ड. ठीक आहे. आणि इथं स्टार्ट 1 होतं, त्या ठिकाणी स्टार्ट 2 म्हणून आलेलं आहे, कारण आपण ऑलरेडी एक कंप्लीट केलेलं आहे ते इथं दिसत आहे, ते म्हणजे रिस्पॉन्सेस रिसिव्ड. कारण आता एक आपण नमुन्यासाठी केलेलं होतं, आकाश म्हणजे ज्यांनी फिल केलेलं आहे ते या ठिकाणी फिनिश म्हणून आलेलं आहे. महत्वाचं काय आहे, या ठिकाणी फिनिश म्हणून दिसत आहे, या ठिकाणी फिनिश म्हणून दिसत आहे. आणि कधी आपण हे पूर्ण केलेलं आहे त्याची तारीख आणि तो टायमिंग आपल्याला कळेल. ठीक आहे. हे आपल्याला पाहू शकतो आपण काय केलेलं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर हे आपण जे काही डिटेल माहिती आपण भरलेली होती ते सर्व या ठिकाणी पाहायला मिळतं. जे काही आपण 13च्या 13 क्वेश्चन आपण पाहिलेले होते ते इथं आपण पाहू शकतो. आणि या ठिकाणी जर सबमिट करायचं असेल तर आपण सबमिट करायचं आहे. आपण सबमिटला क्लिक केलेलं नव्हतं, न्यू म्हटलेलं होतं, आणखी कंटिन्यू तुम्ही सर्वे करत होता. तर या ठिकाणी सबमिट प्रोसेस जर आपलं खरोखर हे सगळं पूर्ण व्यवस्थित झालं असेल तर तुम्ही हे सिंगल आपण सबमिट करू शकतो. तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर सबमिट झालेलं आहे. यू हॅव सबमिट रिस्पॉन्सेस टू सर्व्हर, गो टू कलेक्ट न्यू रिस्पॉन्सेस. तर या ठिकाणी आपण आणि न्यू करू शकतो किंवा आपण क्लोज करू शकतो. दुसऱ्या जे कुटुंब प्रमुख आहे त्यांच्या घरापर्यंत जाऊ शकत आपण हे क्लोज करू शकतो. आणि या ठिकाणी जर स्क्रीनवर बघितलं इथं आता सबमिट आलेलं आहे. सबमिट कारण आपण सबमिट केल्याशिवाय हे सबमिट होत नाही. या ठिकाणी क्लिक करून मग आपण ते सबमिट केलेलं आहे. आणि काय सबमिट केलेलं आहे ते साधारणपणे आपण आणखी परत व्यवस्थित पाहू शकतो. ठीक आहे. सबमिट काय केलेलं आहे ते आपण व्यवस्थितरित्या पाहू शकतो. ठीक आहे. तर यानंतर आपल्याला बॅक घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं हे नमुना सर्वेक्षण मी तुम्हाला आपल्यासमोर दाखवलेलं आहे. तर असे कमीत कमी 15 सर्वेक्षण आपल्याला करायचे आहेत. 15 कुटुंब प्रमुख निवडायचे आहेत, त्यांना क्वेश्चन विचारायचे आहेत आणि ही माहिती गोळा करायची आहे आणि प्रत्येक माहिती ही आपण सबमिट करायची आहे. हे सबमिट केल्यानंतर एकूण 15 जर आकडा झाला तर 15 सबमिट करायचा आहे. आणि टीचरांनी जेवढी सांगितलेली आहे त्या पद्धतीने आपल्याला तेवढे करायचे आहेत. आणि हे सबमिट केल्यानंतर काय प्रक्रिया करायची आहे ते पुढची पाहूया. सबमिट केल्यानंतर ह्या ठिकाणी इथं आपल्याला जे एक दिसत आहे ते 14 केल्यानंतर आपल्याला इथं 14 म्हणून आकडा येईल. 15वा जर चालू करायचं असेल तर 15 म्हणून येईल. तर अशा पद्धतीने हे आहे. यानंतर आता सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे ती म्हणजे मॅप करायचा आहे. आणि ह्या मॅपसाठी जो काही आपला डेटा कलेक्ट आहे त्यासाठी मॅपिंग करण्यासाठी या ठिकाणी मेनूवर आपल्याला क्लिक करावं लागणार आहे. मेनूवर क्लिक केल्यानंतर इथं या ठिकाणी मेनूवर आपल्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डेटा मॅनेजमेंट जे आहे यावर क्लिक करायचं आहे. डेटा मॅनेजवर क्लिक केल्यानंतर जेव्हा आपण 14 जे आपल्याला 15 जे सांगितलेले आहेत 15च्या वर जे काही क्वेश्चनरी भरून झाल्यानंतर आपण ते डाउनलोड करू शकतो एक्सेल फाईलमध्ये किंवा KML फाईलमध्ये आपण ते डाउनलोड करू शकतो किंवा डायरेक्ट आपल्या प्राध्यापकांना ते शेअर करू शकतो. तर हे दोन्ही गोष्टी आपण करू शकतो. तर एक्सेल फाईल जी आहे समजा तुमच्या जर 15च्या 15 जर क्वेश्चनरी भरून झाल्या आणि त्या सबमिट तुम्ही जर केला असतील तर या ठिकाणी शेअरवर तुम्ही डायरेक्ट क्लिक करून ती शेअरवर क्लिक केल्यानंतर व्हॉट्सअपच्या द्वारे त्या प्राध्यापकांना तुम्ही ते पाठवू शकता. ही एक्सेल फाईल त्या ठिकाणी जाईल. तर अशा पद्धतीनं तुम्ही एक्सेल फाईल ही पाठवू शकता शेअर लिंकद्वारे. शिवाय KML फाईल ही पण पाठवू शकतो. एक्सेल फाईल जी आहे ती डेटा फाईल असते. ह्याची देखील आपल्याला प्रिंट काढावयाची आहे आणि त्यासाठी ही एक्सेल फाईल आपल्या प्राध्यापकांना पाठवायची आहे. तर त्यासाठी आपल्या व्हॉट्सअपद्वारे जर पाठवायचं असेल तर त्यासाठी नंबर सेव्ह करायचा आहे प्राध्यापकांचा. शिवाय मेल ID द्वारे सुद्धा आपण पाठवू शकतो. तर असे काही ऑप्शन आहेत. त्यानंतर KML फाईल सुद्धा आपल्याला पाठवायची आहे. एक्सेल फाईल जी आहे ती कशासाठी पाठवायची तर या ठिकाणी एक्सेलमध्ये काही डेटाशीट तयार होते त्याच्याद्वारे अनेक आपल्याला प्रक्रिया करायच्या आहेत प्राध्यापकांच्या सल्ल्यानुसार. त्यानंतर KML फाईल जी आहे ती गुगल अर्थचा वापर करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपला नकाशा आपण ज्या ज्या ठिकाणी सर्वेक्षण केलेलं आहे त्या ठिकाणचे नकाशे आपल्याला मिळवायचे आहेत. त्या ठिकाणी ते नकाशावर दिसतात ज्या घराचे आपण सर्वेक्षण केलेले आहे. तर त्यासाठी ही KML स्वरूपाची जी फाईल आहे
ती आपल्याला प्राध्यापकांना पाठवायची आहे. ती KMEL फाईल आपण व्हॉट्सअपद्वारे मेलद्वारे सुद्धा आपण पाठवू शकतो. तर अशा पद्धतीनं मगच आपलं हे सर्वेक्षणाचं काम पूर्ण होईल. आता जी एक्सेल फाईल आणि KMEL फाईल आपल्याला जे प्राप्त झालेले आहेत हे क्वेश्चनरी भरून झाल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करायची आहे आणि ती प्रक्रिया आपण कशा पद्धतीने करू शकतो यासाठी आपण पुढील व्हिडिओ आपण पाहू शकतो आणि त्यामध्ये डिटेल माहिती देण्यात आलेली आहे. धन्यवाद.